महाराष्ट्रामधील प्रकल्प हे राज्याबाहेर जाण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय। कारण कुवेतची एक कंपनी आता विदर्भाऐवजी मध्य प्रदेशामध्ये गुंतवणूक करणार आहे आणि त्यामुळे आणखी एक प्रकल्प हा राज्याबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि यावरून पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विदर्भाच्या ऐवजी मध्य प्रदेशात गुंतवणूक करणार। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा, सत्ताधाऱ्यांनी प्रकल्प गेल्याचा आरोप फेटाळला। महाराष्ट्रातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला, वेदांता फॉक्सकॉन आणि सॅफ्रन ग्रुप देखील राज्याच्या बाहेर गेला। आता कुवेतच्या एका कंपनीचा रिफायनरी आणि फर्टिलायझर प्रकल्प मध्य प्रदेशात जाण्याच्या मार्गावर आहे। मध्य प्रदेशात 11 आणि 12 जानेवारी 2023 ला एक गुंतवणूक परिषद झाली। यानंतर या कंपनीनं मध्य प्रदेशात गुंतवणूक करण्याची घोषणा केली। ही कंपनी मध्य प्रदेशात 26,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे। खरं तर 6 महिन्यांपूर्वीच या कंपनीचे प्रतिनिधी नागपुरात येऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गेले होते। यावेळी प्रकल्पाच्या बद्दल कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासन देण्यात आलं। मात्र या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अपेक्षित पाठपुरावा न झाल्यानं या प्रकल्पानं महाराष्ट्रातून काढता पाय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। यावरूनच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवलाय। एकंदरच आपण बघत असाल डॅव्हॉसमध्ये असेल ज्या 3-4 वेगळ्या कंपन्या ज्या आधीच साईन झालेल्या आहेत, बरं त्याचे अजून मिनिट आले नाहीत MIDC मधून, आणि असे मोठे प्रकल्प हे दुसऱ्या राज्यात चालले। त्याचं कारण काय आहे? ते एकच कारण स्पष्ट आहे की राजकीय अस्थिरता। कुठेही असं विश्वास वाटत नाहीये कोणालाही, कुठच्याही गुंतवणूकदाराला, की हे सरकार टिकणार आहे, आणि हे दुर्दैव आहे। पण सत्ताधाऱ्यांनी मात्र आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत। ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बदनामीचं सत्र सुरू केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आदित्य ठाकरेंनी परत एकदा महाराष्ट्राची बदनामी करण्याची सत्र सुरू केलेलं आहे। आमच्या विदर्भातून एक प्रकल्प मध्य प्रदेशकडे निघून गेला, ह्याची खोटी माहिती आदित्य ठाकरे सगळीकडे पसरवत आहेत। त्यांना मी आवाहन करीन की तुमच्याकडे ह्याच्याबद्दलचा एक तरी पुरावा असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर दाखवावा। हे सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात, त्यांना काही माहिती नाही आहे। खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही। देवेंद्रजी, एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक प्रकल्प आणतात आहे, केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात। खरं तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रकल्पांवरून विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतायत। त्यामुळे पुन्हा अशी संधी विरोधकांना मिळू नये याकरता सरकारनं प्रकल्प टिकवण्यासाठी आणि नवे प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष लक्ष द्यायला हवं। पण केवळ पाठपुराव्याच्या अभावी येणारा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं जातंय का, असा प्रश्नही उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।